मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 साईजचे मोठे माप कट करून दाखवणार आहे, काढून दाखवणार आहे। त्यामध्येच तुम्हाला 5 पासून 13 पर्यंत जर मागचा गळा लांबीला असला तर शोल्डर उतरू नये त्यासाठी काय करायचे आहे, कशा गळा कमी करायचा आहे, शोल्डर कितीने कमी करायचे आहे, मुंडा किती घ्यायचा आहे, मुंड्याची खोली किती घ्यायची आहे, कटोरी कशी घ्यायची आहे, कटोरी कशी वाढवायची आहे, एकदम बारीक सारीक माहिती A to Z माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही आज पहिल्यांदाच बघणार आहे। या व्हिडिओसारखा व्हिडिओ तुम्हाला आजपर्यंत कुठेही बघायला मिळणार नाही, तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ हा थोडासा मोठा होईल कारण की A to Z माहिती यामध्ये बारीक सारीक माहिती सांगितलेली आहे। तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये। तर बघा, हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, तर हा मी मोजून घेणार आहे। बघा, मागच्या साईडची 20 आणि समोरच्या साईडची 20 म्हटल्यावर हा ब्लाऊज 40 साईजचा आहे। मागच्या गळ्याची उंची आहे 10 इंच, समोरच्या गळ्याची उंची 5 इंच आहे। इथे मी सर्व काही लिहून घेतलेले आहे। ब्लाऊजची उंची आहे 13 इंच। तर इथे व्हिडिओ मोठा होऊ नये त्यासाठी पेपर पहिलेच मी कट करून घेतलेला आहे, म्हणजे 40 छातीचा चौथा भाग इथे मी टाकलेला आहे। 10 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन समोर ठेवलेले आहे, म्हणजे 11.5 इंच। तयार ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, तर मागच्या साईडची कटिंग करत असताना आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यावी लागते। तर इथे बघा, मी 13.5 इंच घेतलेली आहे, चौकोनी पेपर कट करून घेतलेला आहे। आता तुम्ही काय करता मैत्रिणींनो, 40 साईज म्हटली की सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप हे 6 इंचावर टाकून देता, मग तुमचा गळा हा उतरतो। तर का उतरतो? कारण की हे तुम्ही चुकीचे टाकलेले आहे। सर्वप्रथम आपल्याला ज्यावेळेस सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप टाकायचे असते त्यावेळेस आपल्याला मागच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे। तर आपला मागचा गळा हा 10 इंचाचा आहे। तर इथे मी तुम्हाला समजावून सांगते आणि चार्ट सुद्धा देते। तर बघा, आता मागचा गळा इथे लिहून देणार आहे मी। मागच्या गळ्याची जर उंची तुमची 5, 6, 7 इंच असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे 6 इंचावर टाकायचे आहे। इथून ते इथपर्यंत, म्हणजे त्यामध्ये गळा येईल आणि शोल्डर येईल। आणि मागच्या गळ्याची उंची जर त्याहीपेक्षा तुमची मोठी असेल, 8, 9, 10 असेल, तर या 6 इंचामधले तुम्हाला अर्धा इंच कमी करायचे आहे। म्हणजे हे माप कितीवर टाकायचे आहे? 5.5 इंचावर। तर ते का 5.5 इंचावर टाकायचे आहे की तुमचा गळा जसा मोठा व्हायला लागतो तसा तुमच्या गळ्याचे शोल्डर हे उतरायला लागते, तर आपल्याला कमी करावे लागते। तर 8, 9, 10 साठी आपल्याला 5.5 इंचावर सुरुवातीपासून शोल्डरचे माप टाकायचे आहे। आता त्याहीपेक्षा जर गळा तुमचा मोठा असेल, 11, 12, 13 इंच, तर तुम्हाला या 5.5 इंचामधून अर्धा इंच कमी करायचे आहे। तर मैत्रिणींनो, माझ्याकडून इथे चूक झालेली आहे। 5 लिहायचे आहे तर मी 4.5 इंच लिहिलेले आहे, तर तुम्ही इथे समजून घ्या की 5 इंच आहे। आपला मागचा गळा हा 10 इंचाचा आहे, तर बघा इथे मी टिक मार्क केलेली आहे। तर त्याच्या पुढे बघायचे आहे शोल्डर कितीचे आहे? 5.5 इंचाचे। तर मग आपल्याला सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे 5.5 इंचावर टाकायचं आहे। तुम्ही जर सुरुवातीपासून शोल्डरचे माप 6 इंचावर टाकले असते तर तुमचा गळा उतरला असता, शोल्डरही उतरले असते, मुंड्यामध्ये चोळा आला असता। तर इथे 5.5 इंचावर मी हे टाकलेले आहे। गळ्याची रुंदी तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। तुम्हाला जर शोल्डर पट्टी कमी हवी असेल तर गळ्याची रुंदी तुम्ही वाढवू शकता, आणि शोल्डर पट्टी जास्त हवी असेल तर गळ्याची रुंदी ही कमी करू शकता। तर इथे बघा, मी 2.25 इंचाचा गळा घेणार आहे आणि राहिलेले जे आहे ते शोल्डर होणार आहे। तर इथे शिलाई मार्जिनमध्ये दोन्हीकडून 1.5 इंच जाऊन आपले शोल्डर हे 2.25 इंचाचे होणार आहे। गळ्याला गोल आकार येण्यासाठी वरती आपण 2.25 इंचाची रुंदी ठेवलेली आहे, तर खाली आपल्याला 0.5 इंच वाढून घ्यायची आहे, 2.5 इंच घ्यायची आहे। आता मागचा गळा उंचीला 10 इंच आहे, तर शिलाई मार्जिन अर्धा इंच लागत असते, तर 10.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे। चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे। तर 40 साईजचे ब्लाऊज आहे, तर मुंड्याची उंची ही 6 इंच असते, तर 6 इंचावर इथे मी मार्किंग करणार आहे। मुंड्याचा चार्टसुद्धा मी एका व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तर माझे मागचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा। तर बघा, आता पहिले मी तुम्हाला शोल्डरचा चार्ट दिला, आता मी तुम्हाला मुंडा खोलीचा चार्ट देणार आहे। आता ही जे मुंडा खोली आहे मागच्या साईडची असो किंवा समोरच्या साईडची असो, तर हे मागच्या गळ्याच्या उंचीनुसार ठरवायची असते। तर आता दुसरा चार्ट देते मी, मुंडा खोलीचा चार्ट। मागचा गळा जर उंचीला 5, 6, 7 इंच असला तर ही जी मुंडा खोली आहे ती आपल्याला 1.5 इंच घ्यावी लागते।
तर इथे मी तुम्हाला मुंडा खोली काय ते दाखवणार आहे। इथून जे इथपर्यंत अंतर असते त्याला मुंडा खोली म्हणतात। तुम्ही काय करता, साईज कुठलीही असो कुठल्याही साईजसाठी 1.5 इंच घेऊन घेता। तुम्ही जर तसे केले तर तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येतो, तर तुम्हाला तसे करायचे नाही। 5, 6, 7 साठी तुम्हाला 1.5 इंच घ्यायचे आहे। 8, 9, 10 साठी त्यामधले पाव इंच कमी करायचे आहे, म्हणजे 1.25 इंच घ्यायचे आहे। आणि 11, 12, 13 साठी तुम्हाला त्यामधले पुन्हा पाव इंच कमी केले तर 1 इंच घ्यायचे आहे, कारण की मागचा गळा तुमचा खूप मोठा होणार आहे, त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येणार आहे, तर तुम्हाला 1.5 इंच घ्यायचे नाही। तुमचा मागचा गळा 10 इंच आहे तर आपल्याला किती घ्यायचं आहे, 1.25 इंच घ्यायचं आहे। तर बघा 1.25 इंचावर इथे मी मार्किंग करणार आहे। तर बघा 1.25 इंच इथे येते आणि 1.5 इंच जर घेतले असते तुम्ही तर पाव इंच कपडा तुमचा शिल्लक राहिला असता। आता मुंड्याला आकार देण्यासाठी उंचीचा मध्य काढायचा आहे। तुम्ही टेपही दुमत मारू शकता। तर 6 इंच आहे तर इथे 3 इंचावर मी मार्किंग केलेली आहे। मागच्या साईडचा मुंडा काढायचा आहे तर पाव इंच बाहेरच्या साईडला अशी मार्किंग करून घ्यायची आहे। तर आता आपल्याला पॉईंट मिळालेले आहेत, तर फिटिंगपर्यंत आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर आपण फिटिंगपर्यंत असा आकार देऊन घेऊयात। आता इथे लक्षपूर्वक बघा, तुमचे ब्लाऊज मुंड्यामध्ये दाटते, काचते आणि तुमच्या ब्लाऊजमध्ये मुंड्याच्या खाली झोळ येतो, चुन्या येतो, त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, शिलाई मार्जिनच्या खाली अर्ध्या इंचावर अशी मार्किंग करायची आहे आणि मुंड्याचा आकार तिथपर्यंत मिळवत आणायचा आहे, जसा की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे। तर बघा अशा पद्धतीने आकार दिल्यास जो अर्धा इंचाचा कपडा हा मी मार्किंग करून देत आहे तो शिल्लक राहतो, त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये झोळ येतो। तर आपल्याला हा कपडा असा कट करायचा आहे। तर तुम्हाला लक्षात आलेच असेल, अर्धा इंच आपण खाली घेतल्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये जे ब्लाऊज दाटते ते दाटणार नाही आणि मुंड्यामध्ये झोळसुद्धा येणार नाही। आता इथे मी कमरेला मार्किंग केलेली नाही, तर ती का केली नाही तुम्हाला समजून सांगण्यासाठी। तर आता कमर आहे आपली 32 इंच, तर तुम्ही काय करता, कमरेचा चौथा भाग टाकून देता 8 इंच, 8 चूक 32, तसे करायचे नाही। जे मागचे टक्स आहे तर दोन्हीकडे मिळून आपल्याला 1 इंच टक्समध्ये शिलाई मार्जिन ठेवायची आहे, कारण की ती शिलाईमध्ये तितका कपडा जाणार आहे। तर मी 8 इंच आहे तर 9 इंच ठेवणार आहे, कमर मी 9 इंच ठेवलेली आहे। तर बघा फिटिंगच्या मार्किंगपासून फिटिंगच्या मार्किंगपर्यंत आता असे आपल्याला ओढून घ्यायचं आहे। शिलाई मार्जिन जे समोर 1.5 इंच ठेवलेले आहे ते कमरेला सुद्धा 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायची आहे। तर आता हा पेपर मी कट करून घेणार आहे, म्हणजे शिल्लकचा जो पेपर आहे ते कट करून घेणार आहे। तर बारीक बारीक माहिती तुम्हाला मी सांगत आहे, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। समोरच्या साईडमध्ये तर खूप सारे तुम्हाला प्रॉब्लेम येतात, ते सुद्धा मी इथे क्लिअर करणार आहे। आता मागच्या साईडला टक्स कसे द्यायचे, तर तुम्हाला काय करायचं, फिटिंगपर्यंत असे मोजत आणायचे आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे। हा मध्य निघालेला आहे, तर बघा जसा तुमचा गळा उंचीला आहे त्याच्यावरती तुम्हाला जास्त टक्सची उंची जाऊ द्यायची नाही। 1 इंच वरती गेली तर चालते समजा। तर इथे बघा मी टक्सची उंची 3.5 इंचावर टाकणार आहे। हे टक्स मागच्या गळ्यापेक्षा 1 इंच जास्त जर उंचीला गेली तर चालते, पण तुम्ही जर जास्त उंच घेसाल 1.5 इंच तर ते दिसायला विचित्र दिसते। आता बघा मी इथे मार्किंग करून घेणार आहे। आता एक पुन्हा तुम्हाला मी सांगते, आता ही झाली टक्सची उंची, पण टक्सची रुंदीचा सुद्धा एक फॉर्म्युला आहे। तुमचा मागचा गळा जर जास्तच मोठा असेल तर टक्सची रुंदी तुम्हाला पाव इंच किंवा पाव इंचापेक्षा एकदम 1 काडी सुद्धा तुम्ही ठेवू शकता, कारण की तुम्ही जर जास्त रुंदी ठेवली तर तुमचा गळा उतरण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण की ज्यावेळेस टक्समध्ये जास्त कपडा जातो तर गळ्याचा भाग हा खाली उतरत असतो, म्हणजे शोल्डर हे खाली उतरते। तर आता ब्लाऊजची मागची साईड समोरच्या साईडला येऊ नये, ओढल्या जाऊ नये, त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, बघा ही जे खाली शिलाई मार्जिन आहे त्यावर अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे आणि ही मार्किंग मागच्या टक्सपर्यंत तिरकस लाईनपर्यंत जोडत आणायची आहे। तर बघा आता ही जी आपण तिरकस लाईन मारलेली आहे तर खालचे जे आहे ते आपल्याला कट करायचे आहे, तर ते आपण नंतर कट करणार आहोत। बघा असे टक्सला शिलाई मारल्यावर हा जो भाग आहे तो खाली येणार आहे आणि गळा जो वरी रुंदी आपण कमी आणि खाली रुंदी जास्त ठेवली होती आकार देण्यासाठी, तर ते व्यवस्थित होणार आहे। तर चला आता इथे मी पेपर कट करून घेणार आहे। आता बघा आता मी टक्स तुम्हाला जोडून दाखवते। जे आपली इथे तिरकस लाईनमध्ये दिसत आहे ते तसे दिसणार नाही, बरोबर एका रेषेमध्ये मागची साईड आपली होणार आहे। बघा एका रेषेमध्ये मागची साईड झालेली आहे। हे जर आपण कट केले नसते तर टक्स जोडल्यावर हे खाली आले असते। बघा आता मी तुम्हाला इथे आखून दाखवते। पहिले आपले असे होते, हे जर आपण कट केले नसते
तर हे अर्धा इंच खाली आले असते. बघा, टक जोडल्यावर ते खाली आले असते. त्यामुळे काय झाले असते की पाठीमागचा जो तुमचा भाग आहे तो समोरच्या साईडला ओढल्या गेला असता आणि मुंड्याच्या खाली ब्लाऊजमध्ये तुमच्या फुगा आला असता, चोळ निर्माण झाला असता. तर बघा, इतका जो भाग आहे तो कट केल्यामुळे आता तुमचा ब्लाऊज कमरेमध्ये आणि मुंड्याच्या खाली एकदम परफेक्ट बसेल. आता चोळ कसा निर्माण झाला असता आणि कुठे निर्माण झाला असता मी तुम्हाला इथे दाखवते. बघा, इतका कपडा जे शिल्लक झाला असता तितक्या 2-3 मिऱ्या ह्या बघा इथे आल्या असत्या. तर ब्लाऊजच्या तिथे तुम्हाला चोळ निर्माण झाला असता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ हा खूप मोठा होत आहे. त्यासाठी समोरच्या साईडची कटिंग 40 साईजच्या मापाची मी उद्याला टाकणार आहे. उद्याला आपला व्हिडिओ येणार आहे. आपला व्हिडिओ हा एक दिवस आड येत असतो, पण समोरच्या साईडची कटिंग मी एकदम बारकाईने तुम्हाला कट करायची सांगितलेली आहे, काढायची सांगितलेली आहे. तर उद्याला 3:07 आपला व्हिडिओ येणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. खूप महत्त्वाचा आहे. 40 साईजची समोरच्या साईडची कटिंग मी संपूर्ण टाकलेली आहे. कटोरीपासून ते तुमची क्रॉसपट्टी कशी घ्यायची खूप साऱ्या ट्रिकसुद्धा दिलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि हो, तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असेल तसे तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करा. इंस्टाग्रामची ID बी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.